तर अमृता, मला तुला हे विचारायचंय सगळ्यात अगोदर की तुला आता तू एवढी फेमस आहेस, तुझे किती सबस्क्रायबर आहेत? 1.5 लाख ना? नाही, 1,62,000. 1,62,000? मी तर 1.5 लाख म्हणते. 1,62,000 तुझे सबस्क्रायबर आहेत, तर मग तुला प्रमोशन्स येत असतील ना? प्रमोशन म्हणजे मी पहिले गेमचे प्रमोशन केलेले आहे. ते नॉर्मली मला किती एका प्रमोशनचं 5 ते 6,000 भेटायचं. नॉर्मली गेमचे 7 दिवस ती आपल्याला व्हिडिओ ठेवावे लागते. तसे मी 5-6 प्रमोशन केलेली आणि शॉपचे वगैरे केलेले. पण नंतर मला प्रमोशन आलते ते गेमचे. एक प्रमोशन आलते, 1 लाख रुपयाचं प्रमोशन आलतं. 1 लाखाचं प्रमोशन आलं होतं? 16 व्हिडिओ होत्या. मी खूप खुश झाले. आणि त्यांनी नंतर म्हटलं की नाही, का बरं? जेंडर वरती ऑब्जेक्शन उचललं. अच्छा, म्हणजे तू ट्रान्स फिमेल असल्यामुळं तुला प्रमोशन नाकारलं? हो, नंतर ते म्हणले की आम्हाला मेल फिमेल कॅरेक्टर हवंय, ट्रान्स नकोय म्हणून. काय कमाल आहे राव. म्हणजे जेंडरचा काय संबंध येतो इथे? आज तिच्याकडे फॉलोअर्स आहेत 1,62,000 आणि लोकांना जर प्रमोशन करायचं तर त्यांनी तिचं फॉलोअर्स आणि तिचं टॅलेंट बघितलं पाहिजे ना. जेंडर इज नॉट मॅटर, मला तरी असं वाटतं. म्हणजे आपण म्हणतोय की पुरोगामी महाराष्ट्रात आपण जगतोय, आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय आणि एका प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकाला तुम्ही जर जेंडर वरून असं मागे टाकत असाल तर ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे खरं म्हणजे. अमृता, मला खरंच खूप खेद वाटतं या गोष्टीचा. असं की मला परत प्रमोशन पण आलते, तेच परत 7-5 हजार वाले. त्यांना मी डायरेक्ट नाही म्हटलं तुम्ही ज्यावेळेस तुमची गरज असते आणि तुम्ही मला आता छोटे मोठे प्रमोशन देताय, ज्यावेळेस मोठं प्रमोशन आलं तुम्ही जेंडर ऑब्जेक्शन उचलताय, ते प्रमोशन मला दिलं असतं तर मला काही 4 रुपये भेटले नसते का? तुमचं तर काम झालं, बरोबर, माझा पण फायदा झाला असता. मग आता तुमचा फायदा तुम्ही बघताय छोटे प्रमोशन करून, तर नाही, तेव्हापासून माझं एक सुद्धा प्रमोशन केलं नाही. नॉर्मली मी माझे टॅटो शॉपचे वगैरे मला बोलवतात लांब, मी ते प्रमोशन. आणि तू तुझे डान्स वगैरे करते? डान्सचा वेळ लहानपणापासून होता? खूप. पब्लिकचा कसा रिस्पॉन्स असतो तू डान्स? खूप चांगला असतं. म्हणजे मला पैसे वगैरे खूप सुटतात. आणि तू माझा एक डान्स बघितला का नाही माहित नाही, ते मी कळशी डोक्यावर घेऊन 3 कळशा डोक्यावर घेते. म्हणजे हो, मी बघितलंय. ग्लासावर 3 कळशा घेते, पायाने पैसे टाकते, पारात येऊन असते, प्लस तोंडाने पैसे उचलते. 3 कळशांचं वजन होत का? आदत से मजबूर हो. बरं, अमृता, गुरूंबद्दल काय सांगशील? गुरु म्हणजे मी जेव्हा फॅमिली सोडले तेव्हापासून मला माझ्या गुरुंनी सपोर्ट केलेला आहे. काय नाव गुरूंचं? माझ्या गुरुंचं नाव दीपा गुरु भोसले पाटील आहे. ते वारजेचे. अच्छा, आपले वारजेचे दीपा गुरु? हो, ते माझे गुरु. मी दीपा गुरु ओळखते आणि खूप चांगले आहेत आणि त्यांना माझं खूप कौतुक वाटतं. आम्ही एका कार्यक्रमात भेटलो होतो तर ते सांगत होते नाही का बाकीच्याने की बघा ती कशी पार्लर चालवते, बघा ती कसं करते. खरंच दीपा गुरूंचं नाव पण मला खूप छान वाटलं. तू त्यांची शिष्य आहेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. लाडाची. अच्छा, तर तू जसं घर सोडलं तसं दीपा गुरूंनी सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या, सगळ्या गोष्टीला सपोर्ट केला. त्यांनी माझ्याकडे फोन सुद्धा नव्हता, त्यांनी मला फोन दिलता. त्यांच्या फोन मी म्हणजे हे करतो. त्यांनी तेव्हा मी नॉर्मली थोडंसं मागाय वगैरे जायचे, पण त्यावेळेस लहान होते ना, 15-16 वर्षाचे, म्हणजे काही जास्त नव्हते. तर मी असं म्हणजे वेडेवानी वागायचे. तेव्हा काही कळत नाही, तेव्हा मारायचे. आणि तेव्हा असं वाटायचं की नाही गुरु आमचे मारतात, नाही उगाच घर सोडलं. पण तेव्हा ते मारायचे. त्यावेळेस मी एकदाच बघितलं की ते मला मारायचे आणि रूम मध्ये जायचे आणि एकदा दोनदा त्यांना रडताना बघितलं की नाही, म्हणजे आम्हाला मारायचे पण त्यांनाच रडू यायचं. म्हणजे आपल्या आईला कसं आहे एखाद्या रागात लेकराला मारते पण नंतर आईला वाटते की नव्हतं मारायला पाहिजे. खरंच म्हणजे आमचे गुरु नाही का तिखट स्वभावाचे, रागीट आहे, पण आमच्यासाठी त्यांनी शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्यामुळे आज आम्ही आहे. आणि मी आता म्हणजे पहिले ठीक होतो, आता जे अशी मी वागते तर मला काहीच बोलत नाही. पहिले एक बोलत आता तर बा तुझी लाईफ आहे, तू जगतोय. अमृता, टॅटूचा खूप वेळ आहे तुला, म्हणजे तुला खरं सांगू लिटरली तुझे टॅटू बघितल्यापासून नाही का की मलाच मोह होतो मला पण टॅटू काढावं म्हणून. खरंच म्हणजे माझ्या पण अंगावर आहेत टॅटू, पण इतके नाही आहेत. पण तुझे इतके सुंदर सुंदर आहेत ना, म्हणजे इव्हन तुझ्या आता हा आमवरचा टॅटू आणि इतरही टॅटू जे आहेत ना ते खूपच सुंदर आहेत. मला खूप म्हणजे मी कसं काय तुला वेळ लागलं, कसं काय तू टॅटू लवर झालीस? टॅटू लवर म्हणजे मला असं आवडतं आणि मी टॅटू लवरच आहे. मला खूप टॅटू आवडतं. एकापासून एक काढत गेले. ते म्हणतात नाही का की जन्मताच जे अंगावर निशाणी येते ती अंगावर चढते. नॉर्मली व्यक्ती वर जाताना कपडे नेत नाही, पैसे नेत नाही, पण अंगावरच्या निशाणी नेतात. एमदेव काय म्हणतो माहितीये का, नांदाय गेलती का गोंदाय गेलती, नांदून आली का गोंधून आली, मी गोंधून आली. राईट. म्हणजे ही जुनी कन्सेप्ट आहे. त्याला आपण आता टॅटू म्हणतोय. जुन्या बाया बघ इथं कपाळावर गोंदायच्या, इथे गोंदायच्या, इथे गोंदायच्या. एक्झॅक्टली, ही जुनी कन्सेप्ट आहे, पण तीच आता मॉडर्न झाली आहे. माझं तेच आहे. म्हणजे तू जे करते ते खूप वेगळं नाहीये, ही जुनीच आपली संस्कृती आहे. नेतानी काहीच नेणार नाही, पण माझ्या शरीरावरची जेवढी निशाणी तेवढी निशाणी मी आयुष्यभर. अमृता, मला हे बघ आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतो एक वेळेस, पण मला वाटतं ही आपली संस्कृती आहे जुनी, ही जुनी परंपरा आहे. पहिल्या बायका इथून इथं काढायच्या.
सिरियल वगैरे बघितलं असं जे मल्हार वगैरे, हो. त्याच्यात बाळानुचं जे कॅरेक्टर केलं, इकडनं हा, टॅटो, हा, इकडनं गोंधणे, हा, ते असे निशाणे, ते खूप चालतात. हा. म्हणजे आणि लिटरली आता बघ, मी मस्त तुझ्यापेक्षा सुशिक्षित आहे, हुशार आहे, पण ही गोष्ट मी पण कधी विचार नाही केली. मला असं वाटायचं की टॅटू काढणं अंगावर म्हणजे वल्गर आहे, असं मला वाटायचं पर्सनली. किंवा मग मी जर टॅटू अंगावर काढला तर नातेवाईक म्हणतील की फालतोय काय. पण ऍक्च्युली ही परंपरा आहे आणि आणि जुनी आणि संस्कृती आहे. पहिले आताचे लोक काय म्हणतात, एवढं टॅटो काढते खराब होईल शरीर, तुला हे होईल ते होईल. पहिल्यांची लोक काढायची, त्यांना काही नाही झालं. पहिले तर नॉर्मल असे सुईने तेव्हा तर काही नव्हतं, पण टोचून काढायचे. तेव्हा आणि आता- साधनं नव्हती चांगली. मग आणि आता एवढं किती म्हणजे आता म्हणजे केअर करतात, आता काळजी घेतात बघ, tattoo ची. तुझ्यामुळे तेव्हा तर मला काहीच ही नाही. गोष्ट आज शिकायला भेटली. म्हणजे मी विसरलो होतो हा मुद्दा, ही संस्कृती आपली मग- हे नवीन नाही आणि वल्गर पण नाही. अमृता, खूप छान. मला ना तुझ्याशी गप्पा करताना ना गप्पा Thanks. करत राहावं असं वाटतं. एवढं छान तू बोलतेस, एवढं तुझ्या लाईफचे एक्सपिरियन्सेस तू सांगतेस. आणि परत कधी भेट झाली आपली, परत कधी स्टुडिओला तू आलीस तर नक्कीच आपण अजून एक व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. Same. आणि फ्रेंड्स लोकांना ही खूप आवडतात तुझे व्हिडिओ. तुझा मागचा व्हिडिओ किती व्ह्यूज चांगले गेलेत त्या व्हिडिओला, आणि मला अजून म्हणजे खूप चांगला व्ह्यूज जाईल. फ्रेंड्स लोक खूप सपोर्ट करतात. म्हणजे मी आता कुठेही जाऊ दे, तुझ्या मित्रमैत्रिणींबद्दल काय सांगशील तू? माझ्या 2 मैत्री खूप चांगले आहेत. एक रिया म्हणून नाव आहे, हम्म. माझ्या व्हिडिओमध्ये असेल, आणि एक दुसरी म्हणजे चिनू म्हणून म्हणतात हा. तिला. म्हणजे आम्ही तिघी जण सोबतच असतो. आज 2 दिवस तिच्याकडे जेवलो की 2 दिवस तिच्याकडे, 2 दिवस तिच्याकडे, म्हणजे सोबत राहतो, एन्जॉय करतो, फिरतो वगैरे. आणि चौथी मैत्रीण म्हणजे तू. खरं बघायला गेलं तर आपणच आपली फॅमिली, हो. आपण आपल्यातच खुश आहोत नाही का? आणि ते आपण करायला पाहिजे. आपण का लोकांची वाट बघायची? जेवढे आपले लोक आपल्याला समजून घेतील ना, तसे समोरचा व्यक्ती कोण समजून घेणार नाही. अमृता, तुझे म्हणजे आपल्या व्यतिरिक्त तुला कोणी मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे? मला काय जातं माहिती, मी मुंबईला एक व्हिडिओ बनवली होती कोणतरी कॅरेक्टर होती नाही का, हिजडा म्हणून शिवीवर एक हा. त्याला मी फॉलो केलं, कॉल केला, म्हटलं हे चुकीचं आहे, हिजडा हा शिवी नाहीये. हम्म. म्हणलं हे चुकीचं आहे, ती व्हिडिओ डिलीट करून टाकतो. हम्म. तर नॉर्मली माझी त्याची आई वगैरे बोलली, म्हणलं की